7 महिन्याच्या गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू. नागरिकाच्या ठिय्या आंदोलनानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. परभणी जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या 7 महिन्याच्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दिनांक 8 ऑगस्ट रात्री घडली. महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास सुमारे 2 तास विलंब झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यासह 5 जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की शेख अमीन शेख अय्यूब राहणार साठेनगर नियाती मोहल्ला जिंतूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मर्जिनाबी अमीन शेख वय 22 वर्ष ही 7 महिन्याची गर्भवती होती. गर्भादरम्यान त्रास जाणवत असल्याने शनिवारी सायंकाळी तिला जिंतूरहून परभणी येथे जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर प्रकृती लक्षात घेता पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्याचा सल्ला देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला, मात्र रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास तब्बल 2 तास लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान महिलेची प्रकृती अधिकच गंभीर झाली. संबंधित डॉक्टरांनी महिलेला तातडीने पुढील उपचारासाठी हलवण्याची विनंती करण्यात आली होती, मात्र तात्काळ कार्यवाही झाली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास महिलेचा तसेच तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. घटनेनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त करत जिल्हा स्त्री रुग्णालयाचा कारभारावर प्रश्न उपस्थित केला. महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण काय, उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाला का आणि रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास विलंब का झाला याची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केला आहे. 5 जणांविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 108 रुग्णवाहिका चालक केशव यादव, मोहम्मद जलाल, डॉक्टर अभिजित इप्पर, कुलदीप चोरमाले, डॉक्टर वर्मा आदी विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करत आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.